चांदा ते बांदा भाजपला पडलाय एकच प्रश्न, सुधीर भाऊ को गुस्सा क्यों आता है। चंद्रपूर महानगरपालिकेत मुनगंटीवार जोरगेवार समर्थक नगरसेवकांमध्ये आमसभा रद्द झाल्यावरून जोरदार राडा झाला, ज्यानंतर मुनगंटीवारांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं नाव न घेता आपली नाराजी व्यक्त केली आहे। पक्षाचं स्टेअरिंग त्यांच्या हातात आहे, मी अलिप्त आहे अशी प्रतिक्रिया मुनगंटीवारांनी दिल्यानं मुनगंटीवारांच्या मनात काय हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय। चंद्रपूरचे वाद फेमस आहे, ते देशात आहे, ते संघटना चालवत आहेत, ते सर्व जर जिल्ह्याचे निर्णय करत आहेत तर त्यांना माहिती, मी अलिप्त झालो आहे। फिजिक्सच्या पुस्तकामध्ये केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची ही विधानं चंद्रपूर मनपातील भाजपच्या आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार सुधीर मुनगंटीवार गटाच्या नगरसेवक आणि समर्थकांमध्ये एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी, रेटारेटी आणि धक्काबुक्कीची घटना घडली आहे। दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या। चंद्रपूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपमध्ये अभूतपूर्व गटबाजी पाहायला मिळाली। या संदर्भात जेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांना विचारलं तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांची नाराजी दाखवून गेली। मला माहित नाही, कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब चालवत आहेत, त्यामुळे यावर काही विचारायचं असेल तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विचारावं किंवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विचारावं। या जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही। मुनगंटीवारांच्या या नाराजी नाट्याला याच आठवड्यात जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यकारिणी प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीची किनार आहे। ही ग्रामीण कार्यकारिणी मुनगंटीवार यांच्या मर्जीने तयार झाली होती, मात्र मुनगंटीवार विरोधकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संयुक्तपणे भेट घेत त्यावर स्थगिती मिळवली। त्यामुळे मुनगंटीवार विरोधकांना एक प्रकारे विजय मिळाला। त्याचे पडसाद मनपाच्या आमसभेच्या निमित्तानं दिसून आल्याचं म्हटलं जात आहे। या मुद्द्यावर आमदार मुनगंटीवार यांनी प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूरच्या पक्ष संघटनेचं कल्याण करायचा निर्णय घेतल्याचा चिमटाही काढलाय। तसंच चंद्रपूरच्या विषयात मला गुंतवू नका, मला विदर्भाचे राज्याचे प्रश्न मांडू द्या असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील पक्ष नेतृत्वाबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे। तसंच वाघाला बंदिस्त करू नका असं सूचक विधानही मुनगंटीवारांनी केलं। कल्याण म्हणून जर माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रपूरच्या संघटनेचं कल्याण करण्याचा त्यांनी निर्णय केला असेल तर मग आपण वाट पाहिली पाहिजे। शेवटी ज्यांना गाडी चालवण्याचा अधिकार दिला, मागून आपण सूचना करून त्यांना डिस्टर्ब करण्याचं काही कारण नाही। त्यांनी निर्णय केल्यावर आता पुढचं सर्व काही ते पाहतील, कारण ते संघटना चालवत आहेत, ते सर्व जर जिल्ह्याचे निर्णय करत आहेत तर त्यांना माहिती, मी अलिप्त झालो आहे। चंद्रपूरचे वाद फेमस आहे, ते देशात आहे, तुम्ही त्याला मर्यादित करून पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना निश्चितपणे इशारा आहे की तुम्ही कशाला चंद्रपुरात बंदिस्त करता। सुधीर मुनगंटीवारांची विधानं थेट आहेत, त्यामुळे त्याबाबत काय बोलावं असं म्हणत भाजपच्या अनेक नेत्यांनी बोलणं टाळलेलं दिसतंय। चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपासून आमदार मुनगंटीवार विरुद्ध आमदार जोरगेवार असा जोरदार वाद पेटलाय। त्यातच मनपा निवडणूक आणि नंतर महापौर निवडी संदर्भात पक्षांतर्गत बंद दाराआड जोरदार फटाके फुटले। आता मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष काय पावलं उचलतात याकडे भाजप आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागतं। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।